मी कशी दिसते? मी सुंदर नाहीये. माझ्या आजूबाजूला वावरणारी प्रत्येक व्यक्ती किती छान आहे, असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. आणि मग आपला आत्मविश्वास कमी पडतो. आपल्याला एकतर आपलं वजन आयडियल वाटत नाही किंवा आपल्याला आपल्या रंगाबद्दल कॉम्प्लेक्स असू शकतो किंवा मग आपल्याला असं वाटतं, की माझी उंची कमी आहे, माझं नाकच मोठं आहे, मी जरा जास्तच उंच आहे, मी जरा जास्तच बारीक आहे आणि त्यात जर आपण बाहेर पडलो, तर कोणी ना कोणी येऊन आपल्याला काहीतरी वाईटच कॉम्प्लिमेंट देतं. "अरे बापरे! तू किती जाड झाली आहेस. तू जरा काळी पडली आहेस का? काय गं अशी थकल्यासारखी का दिसतीयेस?" अशाच कॉम्प्लिमेंट्स आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यामुळे आपल्याला अजूनच खचल्यासारखं वाटतं. पण कधी आपण स्वतःला हा प्रश्न विचारलाय का? की सौंदर्य म्हणजे काय? माझ्यामध्ये काय सौंदर्य आहे? कधी याचा तुम्ही स्वतः अभ्यास केलाय स्वतःबद्दल? आपण आरशासमोर गेलो ना, की आपल्याला सगळ्यात आधी नकारात्मक गोष्टच जाणवते, की आज बाबा मला पिंपल्स आलेत, माझे केसच पातळ झालेत, माझा चेहरा जरा थकल्यासारखा, काळवंडल्यासारखाच दिसतोय. मी जरा जास्तच बारीक झालीये, मी जरा जास्तच जाड झालीये. ह्याच गोष्टी आपण स्वतःबद्दल देखील बोलत असतो आणि आपण देखील स्वतःमधल्या नकोशा गोष्टीच ऑब्झर्व्ह करत असतो. त्यामुळे इतरांची नकारात्मक कॉम्प्लिमेंट सुद्धा आपण पटकन स्वतःमध्ये घेतो किंवा त्या कॉम्प्लिमेंटला उत्तर देण्यासाठी आपल्याकडे आत्मविश्वास नसतो. मुळात कोण आपल्याला काय म्हणतंय ह्यापेक्षा आपण आपलं सौंदर्य कशात मोजतो, हे जास्त महत्वाचं नाही का? नमस्कार, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लीज. कारण ते अगदी फुकट आहे आणि बरेच जण असे आहेत, जे सबस्क्राईब करत नाहीत, पण व्हिडिओ मात्र पूर्ण पाहतात. मला तुम्हाला हीच विनंती करायची आहे, की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या अशाच वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी चर्चा करत असतो. आता मला एक गोष्ट सांगा, की तुमचं वय आज कितीही असोत. अगदी तुमचं वय 22 असेल, 25 असेल किंवा 50 असेल, 45 असेल. आजपर्यंत तुम्ही कोणतंच असं काम केलेलं नाहीये का, की ज्यामुळे तुमच्या सौंदर्यामध्ये भर पडली असेल? प्रत्येकच वेळी आपल्याला सौंदर्य म्हणजे वरच्या गोष्टी का डोळ्यासमोर येतात? रंग किंवा लांब केस असणं किंवा छान आयडियल वजन असणं, याच गोष्टीमध्ये सौंदर्य आहे का? आपल्याला कोणीतरी एक साचा दिलेला असतो, की हां, गोरं असणं म्हणजे छान किंवा नाक सरळ असायला पाहिजे, नाक नाजूक असायला पाहिजे, तरच आपण छान किंवा उंची आपली एवढी-एवढी असायला पाहिजे, तरच आपण छान आहोत. या सगळ्या पलीकडे जाऊन आपण कधी विचार केलाय का? आपल्या कामांमध्ये सौंदर्य असू शकतं. आजपर्यंत आपण ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, आपण खूप गोष्टी केलेल्या असतात. अगदी प्रत्येकाने काही ना काहीतरी छान स्वतःच्या जीवनामध्ये केलेलंच असतं. पण त्यामध्ये आपण कधीच सौंदर्य मानत नाही ना. आणि म्हणून इतर लोक आपल्याला काय कॉम्प्लिमेंट देतायत त्याच्यावरती पटकन आपला विश्वास बसतो किंवा पटकन आपण ते मनाला लावून धरतो. प्रत्येकामध्ये काहीतरी कमतरता आहेत आणि प्रत्येकामध्ये काहीतरी चांगले गुण आहेत. आपण काय करतो, स्वतःमधल्याही कमतरता पाहतो आणि समोरच्यामधल्याही कमतरता पाहतो. आपण कधीच स्वतःमधले सकारात्मक गुण पाहत नाही आणि समोरच्या व्यक्तीकडचे सुद्धा आपण सकारात्मक गुण पाहत नाही. त्यामुळे सगळेच जण असे झालेत असं मला बऱ्याचदा वाटतं, की आपण समोरच्याला कॉम्प्लिमेंट देताना पण नकारात्मकच देतो आणि स्वतःला पण नकारात्मकच कॉम्प्लिमेंट देतो. त्यामुळे आपण ना यंदाच्या वर्षी सुरुवात स्वतःपासून करूयात. रंग, उंची, वजन पलीकडे जाऊन सौंदर्याला डिफाईन करूयात. आपलं सौंदर्य कशात आहे हे आपण ठरवायचं आहे. एक वही पेन घेऊन बसा आणि तुमच्या सौंदर्याबद्दल लिहा. तुमच्या कामाबद्दल लिहा. अगदी तुम्ही उत्तम पोस्टवरती काम करत असाल, तुम्ही रिटायर्ड असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही कोणीही असला तरी तुमच्या जीवनामध्ये सौंदर्य आहे. तुमच्या हातांमध्ये सौंदर्य आहे. तुम्ही या हाताने स्वयंपाक करता. तुम्ही तो किती छान करू शकता, त्यामध्ये सौंदर्य लपलंय. तुम्ही घर किती छान सजवू शकता, त्यामध्ये सौंदर्य लपलंय. आता पुन्हा ते, जर तुम्ही घर छान सजवलं नाही, तर तुमच्याकडे सौंदर्य नाहीये का?
असं नाहीये. काही जणी घर छान सजवू शकतात, तर काही जणी स्वयंपाक छान करू शकतात. काही जणी बाहेरची कामं उत्तम करू शकतात. काही जणी घरामध्ये कमी वेळ देतात, पण बाहेरची कामं उत्तम करतात. काही जणी मुलांना छान सांभाळू शकतात, तर काही जणी वृद्ध लोकांना छान सांभाळू शकतात. बऱ्याच गोष्टी आपण करतो. आपल्याकडे बऱ्याच गोष्टींमध्ये सौंदर्य दडलेलं आहे आणि हे झालं इतरांसाठी. आपण स्वतःला किती छान जपतो, आपण स्वतःला किती छान समजून घेतो, यामध्ये देखील सौंदर्य आहे. आपण जर सतत स्वतःला ग्रँटेड घेत असू, ते आपलं सौंदर्य असूच शकत नाही ना. तुम्ही तुमचा वेळ किती छान घालवता, हेच तुमच्या आयुष्याचं सौंदर्य आहे असं मला वाटतं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आजचा दिवस, येणारा तास, येणारा क्षण मी कसा जगतीये, त्यावेळेला मी काय करतीये, मी स्वतःला किती छान वेळ देऊ शकते आणि आपण प्रत्येकच जण स्वतःला वेळ देऊ शकतो. फक्त आपल्याला ते मान्य करायचं नाहीये, की माझ्याकडे वेळ आहे आणि तो मी स्वतःला देऊ शकते आणि त्यात माझं सौंदर्य आहे. आपल्याला काय वाटतं, की माझ्यापुढे कामांचा एवढा मोठा ढीग आहे, मला इतक्या सगळ्या लोकांचं करावं लागतंय, म्हणजे मला अजिबात वेळ नाहीये. असं नाहीये. आपण दिवसभरामध्ये खूप जास्त वेळ वाया घालवतो. आपण इतरांशी काय बोलतो ह्यामध्ये देखील सौंदर्य आहे. आपण स्वतःला कसं ट्रीट करतो ह्यामध्ये देखील सौंदर्य आहे. आपण काम करत असताना देखील स्वतःची काळजी घेतो का? हे देखील आपल्या जीवनाचं सौंदर्य आहे ना. आपण आपण किती नवनवीन स्किल्स शिकतोय, हे देखील सौंदर्य आहे. आपण आपल्या मनातल्या भावना किती छान पद्धतीने व्यक्त करू शकतो, हे देखील सौंदर्य आहे. आपण आजपर्यंत किती पुस्तकं वाचली आणि वाचलेल्या पुस्तकांमधल्या गोष्टी आपण किती जास्त प्रमाणामध्ये अंमलात आणल्या, हे देखील सौंदर्य आहे. आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना काय सांगतो, काय शिकवतो, हे पण एक सौंदर्य आहे. तुमच्यासाठी सौंदर्य म्हणजे काय? हे आज लिहून काढा प्लीज. आणि त्या सौंदर्याच्या ज्या टिपिकल व्याख्या आहेत ना, त्या आपण बदलूयात. आपले छंद म्हणजे आपलं सौंदर्य आहे. आजूबाजूचा निसर्ग, त्या निसर्गाकडे आपण कशा पद्धतीने पाहतो, निसर्गाकडून आपण कोणत्या गोष्टी स्वीकारतोय, हे देखील सौंदर्यच आहे ना. आपल्याला ती दृष्टी लाभली आहे, की आपल्याला निसर्गामध्ये काहीतरी वेगळं दिसतंय, काहीतरी चमत्कार दिसतोय आणि आपण तो निसर्ग सजगपणे पाहू शकतोय. निसर्गाकडून आपण अनेक गोष्टी शिकू शकतोय. ही दृष्टी म्हणजे देखील आपलं सौंदर्य आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सौंदर्य आहे म्हणजे आपण कसंही वेड्यासारखे राहायचंय का? असं मी म्हटलेलंच नाहीये. आपण छान व्यवस्थित राहायचंच आहे. आपण प्रेझेंटेबल दिसायचंच आहे. पण आपण जसे आहोत तसे आपण स्वतःला स्वीकारून आपण जीवनात येणाऱ्या अनेक परिस्थितींना किती धाडसाने सामोरे जातोय, यामध्ये देखील सौंदर्य आहे आणि हेच आपलं खरं सौंदर्य आहे. आपण आपलं जीवन किती सुंदर जगतोय, आपण आपल्या जगण्यालाच ग्रँटेड घेतो बऱ्याचदा. हे जगणं पुन्हा नाहीये. हा वेळ पुन्हा येणार नाहीये. त्यामुळे आपण रोज काय करतोय ना, ह्यामध्ये आपलं सौंदर्य दडलेलं आहे. आपण पूर्णपणे स्वतःला स्वीकारणार आहोत. एखादी कमतरता प्रत्येकामध्ये असते. तिला देखील आपण स्वीकारून तिला एक वेगळं वळण दिलं, तिला एका स्ट्रेंथमध्ये जर आपण कन्व्हर्ट करू शकलो, तर तेही आपलं सौंदर्यच आहे. आणि जीवनाचं खरं सौंदर्य हेच आहे, की आपण जीवन कशा पद्धतीने जगतो, आपण येणारा प्रत्येक क्षण, प्रत्येक मिनिट कशा पद्धतीने घालवतोय, आपण कोणाला वेळ देतोय, आपण काय करतोय, आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचं कशा पद्धतीने निरीक्षण करतोय, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या जीवनाचं सौंदर्य आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनाकडे जरा जास्त सजगपणे पाहूयात. आपण आपल्या श्वासांकडे जास्त सजगपणे पाहूयात आणि आपल्या जीवनातलं सौंदर्य आपण शोधून काढूयात. मला कमेंट्समध्ये वाचायला आवडेल, की तुमच्या जीवनातलं सौंदर्य काय आहे? एखादी अशी परिस्थिती देखील असू शकते, की जी तुम्ही एकट्याने अत्यंत छान हाताळलेली असेल. त्या गोष्टी, त्या परिस्थिती आठवा. तुम्ही रोज काय करताय? तुम्ही कशा पद्धतीने वेळ घालवताय ते आठवा.
आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका, की तुमच्या आयुष्यातलं सौंदर्य काय आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यातलं सौंदर्य शोधणार नाही आहात, तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास वाढणार नाहीये. त्यामुळे प्लीज स्वतःला ग्रँटेड घेऊ नका. व्हिडिओ फक्त बघून सोडून देऊ नका. तर लिहून काढा तुमच्या जीवनातलं सौंदर्य काय आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.